सुस्वागतम. सुगम लर्निंग चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण मानसिक क्षमता कसोटी म्हणजेच बुद्धिमत्ता यातील जो पाठ्यघटक अभ्यासणार आहोत तो आकृत्यांशी निगडित आहे. आकृत्यांशी संबंधित असणारा जो पाठ्यघटक आहे तो वर्गीकरण या घटकातील आहे आणि या संबंधी विचारला जाणारा प्रश्न आहे गटात न बसणारी आकृती ओळखा किंवा विसंगत आकृती ओळखा. तर वळूयात प्रश्न 1 कडे. पहिल्या प्रश्नामध्ये 4 वर्तुळं दिलेली आहेत आणि त्या वर्तुळांमध्ये बाण काढलेले आहेत. पहिल्या वर्तुळामध्ये पहा, बाणाची दिशा वरून खालच्या बाजूकडे जाते म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये जी बाणाची दिशा आहे ती देखील घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र बाणाची दिशा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये ती पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे. आणि म्हणून या प्रश्नासाठी आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 की जो या गटामध्ये बसत नाही कारण बाणाची दिशा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहे. प्रश्न दुसरा. या दुसऱ्या प्रश्नामध्ये साधारणपणे घड्याळाची रचना आपल्याला दिलेली आहे 12, 3, 6 आणि 9 आणि एक त्याचा तास काटा आणि मिनिट काटा. आता या आकृत्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 2 काट्यांमध्ये लघुकोन तयार झालेला आहे, या ठिकाणी विशाल कोन तयार झालेला आहे, याही ठिकाणी विशाल कोन तयार झालेला आहे आणि चौथ्या आकृतीत देखील विशाल कोन तयार झालेला आहे. याचाच अर्थ ज्या ठिकाणी काट्यांमध्ये लघुकोन तयार झालेला आहे असं पर्याय 1 ही गटातील विसंगत आकृती आहे किंवा गटात न बसणारी आकृती आहे. प्रश्न तिसरा. या तिसऱ्या प्रश्नामध्ये वर्तुळामध्ये एक विशिष्ट छायांकित भाग केलेला आहे. पहिल्या आकृतीमध्ये तो व्यासामुळे तयार झालेला भाग आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये देखील तो व्यासामुळे तयार झालेला भाग आहे, तिसऱ्या आकृतीत देखील तो व्यासामुळे तयार झालेला भाग आहे. परंतु चौथ्या आकृतीत मात्र तो व्यासाऐवजी जीवेमुळे तयार झालेला भाग आहे. म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीत अर्धवर्तुळं आहेत तर चौथ्या आकृतीमध्ये एक अर्धवर्तुळापेक्षा लहान भाग आहे आणि दुसरा अर्धवर्तुळापेक्षा मोठा भाग आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 ही जी आकृती आहे ही या प्रश्नातील विसंगत किंवा गटात न बसणारी आकृती आहे. प्रश्न चौथा. वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये एक एक चिन्ह काढलेलं आहे. एक भरलेलं वर्तुळ, दुसरं चौकोन, एक्स सारखा एक आकार आणि त्रिकोण. आता त्यांचा क्रम आपण विचारात घेऊयात. इथे वर्तुळानंतर चौकोन आहे, चौकोनानंतर एक्स सारखा आकार आणि नंतर त्रिकोण. या ठिकाणी पहा, चौकोन इथे होता उजवीकडच्या पाववर्तुळाच्या भागामध्ये, तो डावीकडच्या भागात आलेला आहे. त्याचप्रमाणे हे डार्क वर्तुळ इथे खाली आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात प्रत्येक घटक जो आहे तो एकने घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पुढे सरकलेला आहे. आता तिसऱ्या आकृतीकडे जर गेलो तर वर्तुळानंतर त्रिकोण यायला हवाय, पण दिशा कोणती हवी होती? घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा. मग वर्तुळानंतर त्रिकोण आलाय, पण या ठिकाणी दिशा कोणती आहे? घड्याळाच्या काट्याची दिशा आहे. या आकृतीमध्ये चौथी आकृती, वर्तुळामध्ये त्रिकोण आलेला आहे, दिशा आहे घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा. मग उरलेल्या चिन्हांचा क्रम बघून घेऊयात. वर्तुळ, नंतर त्रिकोण, त्यानंतर एक्स सारखा आकार आणि चौकोन. म्हणजे पहिली आकृती, दुसरी आकृती आणि चौथी आकृती यामध्ये या चिन्हांच्या फिरण्याचा क्रम घड्याळाच्या काट्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने आहे. परंतु तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे.
म्हणून विसंगत आकृती आहे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी पहा, एक रेषाखंड आहे आणि त्याच्या एका टोकाला भरीव वर्तुळ आणि एका बाजूला बांगडीसारखं रिकामं वर्तुळ आहे. प्रत्येक आकृतीमध्ये त्याच पद्धतीची रचना. मग पहिल्या आकृतीमध्ये जे वेगळं दिसतंय ती आहे बाणाची टोकं. ती आहेत भरीव टोकाकडून रिकाम्या वर्तुळाकडे जाणारी. दुसऱ्या आकृतीमध्ये ती आहेत रिकाम्या वर्तुळाकडून भरीव वर्तुळाकडे जाणारी. तिसऱ्या आकृतीत भरीव वर्तुळाकडून रिकाम्या वर्तुळाकडे जाणारी. चौथ्या आकृतीमध्ये भरीव वर्तुळाकडून रिकाम्या वर्तुळाकडे जाणारी. म्हणजे फक्त दुसऱ्या आकृतीमध्ये त्यांची दिशा विरुद्ध आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे. प्रश्न 6. या 6व्या प्रश्नामध्ये पहिल्या पर्यायामध्ये दिलेला आहे त्रिकोणामध्ये त्रिकोण, दुसऱ्या पर्यायामध्ये चौकोनामध्ये चौकोन, तिसऱ्या पर्यायामध्ये षटकोनामध्ये षटकोन आणि चौथ्या पर्यायामध्ये वर्तुळामध्ये वर्तुळ. तर पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय याच्यामध्ये बहुभुजाकृती आहेत. म्हणजे या आकृतीच्या जर रेषाखंडांचा छेदनबिंदू विचारात घेतला तर त्या ठिकाणी असे कोन तयार झालेले आहेत. परंतु चौथ्या आकृतीमध्ये मात्र ती बहुभुजाकृती नाही आणि म्हणून पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 7. यामध्ये भौमितिक आकृत्या काढलेल्या आहेत. एका आकृतीमध्ये दुसरी आकृती अशी रचना आहे. आपण काय करूयात, रेषाखंडांची संख्या मोजूयात. बाहेरील आकृती षटकोन म्हणजे बाजूंची संख्या 6. आतील आकृती पंचकोन म्हणजे बाजूंची संख्या 5. इथे बाहेरील आकृती त्रिकोण, बाजूंची संख्या 3. आतील आकृती चौकोन म्हणजे बाजूंची संख्या 4. त्यानंतर या ठिकाणी पंचकोन म्हणजे बाजूंची संख्या 5 आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला संख्या 4. चौथ्या पर्यायामध्ये षटकोन म्हणजे बाजूंची संख्या आतील आकृतीची 6 आणि बाहेरची आकृती पंचकोन म्हणजे बाजूंची संख्या 5. आता या ठिकाणी पहा, आपल्याला काय दिसतं, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. बाहेरील आकृतीपेक्षा आतील आकृतीच्या रेषाखंडांची संख्या, बाजूंची संख्या 1 ने जास्त आहे. पण पहिल्या आकृतीमध्ये मात्र बाहेरील आकृतीला बाजू जास्त आहेत, 6 आहेत आणि आतील आकृतीच्या बाजू 1 ने कमी 5 आहेत. म्हणून पर्याय 1 विसंगत आकृती. प्रश्न 8. प्रत्येक आकृतीमध्ये 2 रेषाखंड एकमेकांना छेदलेले आहेत. इथे ते एकमेकांच्या मध्यबिंदूत छेदलेले आहेत. तिसऱ्या आकृतीत ते अंत्यबिंदूंशी छेदलेले आहेत. चौथ्या आकृतीत पुन्हा मध्यबिंदूंशी छेदलेले आहेत. पण पहिल्या आकृतीत एका रेषाखंडाचा मध्यबिंदू आणि दुसऱ्या रेषाखंडाचा अंत्यबिंदू यांचा छेद झालेला आहे. म्हणून पर्याय 1 ही गटात न बसणारी किंवा विसंगत आकृती आहे किंवा पर्यायात चुकीचं पद हा पर्याय 1 आहे. प्रश्न 9. आकृतीमध्ये वर्तुळात एकमेकांना छेदणाऱ्या जीवा काढलेल्या आहेत. मग यापैकी विसंगत आकृती कोणती बघूयात आपण जरा. जर आपण आकृत्यांचा विचार केला तर पहिली आकृती, दुसरी आकृती आणि तिसरी आकृती या तीनही आकृत्यांमध्ये जीवांची लांबी समान आहे. पर्याय 1 मध्ये, 2 मध्ये आणि 3 मध्ये जीवांची लांबी साधारण समान आहे. परंतु चौथ्या आकृतीमध्ये मात्र एका जीवेची लांबी दुसऱ्या जीवेपेक्षा जास्त आहे. जीवा असमान लांबीच्या आहेत. म्हणून चौथी आकृती ही गटात न बसणारी किंवा विसंगत आकृती आहे. प्रश्न 10. या ठिकाणी एक थोडीशी गुंतागुंतीची रचना केलेली दिसते. पण साधारणपणे पहा, इथे एक बाण काढलेला आहे. एक बाजू भरीव वर्तुळ असलेलं, दुसरा जो बाण आहे त्याच्यामध्ये रिकामं वर्तुळ आणि मग बाणाचं टोक, आणि तिसऱ्या ठिकाणी बाण न काढता रेषाखंड काढलेला आहे आणि दुसऱ्या टोकाला वर्तुळामध्ये एक बिंदू काढलेला आहे. मग असं साधारणपणे कुठे दिसत नाही त्याचा आपण विचार करूयात. पहा बरं काय वेगळेपणा सापडतो. या आकृतीमध्ये पण पहा तशीच रचना आहे.
बिंदू, त्याच्या भोवतीचं वर्तुळ आणि दुसऱ्या टोकाला रेषाखंड, रिकामं वर्तुळ, दुसऱ्या टोकाला बाणाचं टोक, भरीव वर्तुळ, बाणाचं टोक. या आकृतीमध्ये पण भरीव वर्तुळ, बाणाचं टोक, रिकामं वर्तुळ, बाणाचं टोक, वर्तुळामधला बिंदू आणि रेषाखंड. पण या 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये इथे भरीव वर्तुळ, बाणाचं टोक दिसतं. वर्तुळातील बिंदू एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला रेषाखंड दिसतो. पण इथे जे रिकामं वर्तुळ आहे त्याच्या विरुद्ध टोकाला बाण हवा होता, बाणाचं टोक हवं होतं. ती रचना इथे नाही. म्हणून पर्याय 3 हे चुकीचं पद आहे किंवा विसंगत पद आहे. प्रश्न 11. स्टार काढलेले आहेत. प्रत्येक पर्यायामध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर एक अभरीव त्रिकोण आपल्याला दिसतो आणि एका त्रिकोणामध्ये पहा असं एक वर्तुळ आणि त्यात एक छोटीशी रेषाखंड काढल्यासारखं दिसतं. मग या आकृतीत निरीक्षण केलं तर त्या दोघांमध्ये 2 रिकामे त्रिकोण दोनही बाजूत सुटलेले आहेत. याही आकृतीत 2 रिकामे त्रिकोण 2 बाजूंमध्ये सुटलेले आहेत. चौथ्या आकृतीमध्ये पण तसंच घडलेलं आहे. पण तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र त्या 2 त्रिकोणांच्या दरम्यान एका बाजूला एकच त्रिकोण आलाय तर एका बाजूला 3 रिकामे त्रिकोण आलेले आहेत. म्हणून पर्याय 3 ही गटात न बसणारी आकृती आहे. प्रश्न 12. 12व्या प्रश्नामध्ये रेषाखंडाच्या टोकांना काहीतरी जोडलेलं आहे. अंत्यबिंदूच्या जागेवर एक भौमितिक आकृती जोडलेली आहे. इथे आहे वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन. दुसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन. तिसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ, त्रिकोण, चौकोन. चौथ्या आकृतीमध्ये चौकोन, त्रिकोण, वर्तुळ. आता यामध्ये नेमकं वेगळेपण काय आहे, यातलं विसंगत पद काय आहे ते विचारात घेऊयात आपण. बघा, साधारणपणे वर्तुळ आणि त्रिकोण इथे सोबत आलेले आहेत. चौकोन वेगळीकडे गेलेला आहे म्हणजे 2च घटक एका बाजूला आले. इथे वर्तुळ आणि चौकोन एका बाजूला आले, त्रिकोण दुसऱ्या बाजूला गेला. मग तसा विचार केला तर तिसरी जी आकृती आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये 3ही भौमितिक आकृत्या रेषाखंडाच्या एकाच दिशेकडील अंत्यबिंदूला जोडलेल्या आहेत. म्हणून पर्याय 3 ही विसंगत आकृती आहे. पर्याय 4 मध्ये पहा, त्रिकोण आणि चौकोन एका बाजूला आहेत आणि वर्तुळ वेगळीकडे आहे. आता साधारणपणे पहिली आणि दुसरी आकृती जर पाहिली तर वर्तुळाच्या बाजूला चौकोन आलेला आहे, वर्तुळाच्या बाजूला त्रिकोण आलेला आहे. पण चौथ्या आकृतीमध्ये मात्र वर्तुळ वेगळ्या दिशेला गेलेला आहे, त्रिकोण चौकोन वेगळ्या दिशेला आलेले आहेत. आणि म्हणून या प्रश्नामध्ये पर्याय 4 ही सुद्धा गटात न बसणारी आकृती आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये जे उत्तर आपल्याला मिळालं ते 2 पर्याय अचूक असण्यासाठीच आहे. विसंगत आकृती पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. एक स्टार काढलेला आहे, चांदणी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो षटकोन तयार झालेला आहे तिथे काहीतरी आकृती काढलेली आहे. पहिल्या षटकोनामध्ये वर्तुळ, दुसऱ्यामध्ये त्रिकोण, तिसऱ्यामध्ये चौकोन आणि चौथ्यामध्ये मात्र परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा. मग यामध्ये विसंगत काय आहे पहा. 1, 2 आणि 3 मध्ये ज्या आकृत्या आतमध्ये काढलेल्या आहेत त्या भौमितिक आकृत्या आहेत, परंतु पर्याय 4 मध्ये छेदणाऱ्या रेषा काढलेल्या आहेत आणि म्हणून पर्याय 4 हे विसंगत आकृती या ठिकाणी आहे किंवा चुकीचं पद आहे. प्रश्न 14. परस्परांना छेदणारे 2 त्रिकोण पहिल्या आकृतीत आहेत, परस्परांना छेदणारे 2 चौकोन दुसऱ्या आकृतीत आहेत, परस्परांना छेदणारे 2 समलंब चौकोन तिसऱ्या आकृतीत आहेत आणि परस्परांना छेदणारे 2 षटकोन चौथ्या आकृतीत आहे. तर या ठिकाणी गटात न बसणारी आकृती काय आहे ओळखायची आहे. जर बारकाईनं निरीक्षण केलं
तर कदाचित तुम्ही असं म्हणाल की दोन त्रिकोण एकमेकांना छेदले तर त्रिकोण मिळालाय, दोन चौकोन एकमेकांना छेदले चौकोन मिळालाय. अशी संगती जर पुढे विचारात घेतली तर ती तिथे मिळत नाही. षटकोन एकमेकांना छेदले आणि चौकोन मिळालेला आहे, समलंब चौकोन एकमेकांना छेदले आणि त्रिकोण मिळालेला आहे. म्हणजे हा जो विचार तुमच्या डोक्यात सुरुवातीला कदाचित आला असेल तो इथे योग्य नाही. मग आकृत्यांच्या आकाराचं निरीक्षण करा, म्हणजे साईज. हे दोन त्रिकोण सारखे समान आकाराचे आहेत, दोन समलंब चौकोन समान आकाराचे आहेत आणि षटकोन देखील समान आकाराचे आहेत. पण चौकोनांचा आकार मात्र एक चौकोन मोठा आणि दुसरा चौकोन छोटा आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 ही विसंगत आकृती आहे. प्रश्न 15. चौकोनामध्ये वर्णाक्षर लिहिलेली आहेत आणि इथे उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात काहीतरी त्याचं प्रतिबिंब असल्यासारखं दिसतंय. परंतु तुम्ही जर एलची आरशातील प्रतिमा पाहिली तर ती या पद्धतीची असते, म्हणजे ही निश्चितच आरशातील प्रतिमा नाही. पण या आरशातील प्रतिमेचं जर जलप्रतिबिंब घेतलं तर ते या पद्धतीचं मिळतं. मग तसाच नियम इथे आरसाठी सुद्धा आहे. आरची आरशातील प्रतिमा या प्रकारची असते आणि त्याचं जलप्रतिबिंब इथे दिलेलं आहे. क्यूची आरशातील प्रतिमा या प्रकारची आहे, मग त्याचं जर जलप्रतिबिंब विचारात घेतलं असतं तर ही दांडी वरच्या बाजूला हवी होती, ती खालच्या बाजूला आलेली आहे. या ठिकाणी जेची आरशातील प्रतिमा या प्रकारची आहे आणि हे त्याचं जलप्रतिबिंब आहे. म्हणजे थोडक्यात क्यू साठीचा जो पर्याय इथे विचारात घेतलेला होता उजव्या कोपऱ्यामधला तो अचूक नाही आणि म्हणून आकृती क्रमांक 3 ही विसंगत किंवा गटात न बसणारी आकृती आहे. प्रश्न 16. 16व्या प्रश्नामध्ये पहा, एक त्रिकोण काढलाय आणि त्याच्यामध्ये काही खुणा केलेल्या आहेत, मार्किंग्स किंवा चिन्ह केलेली आहेत. आता त्या चिन्हांचं बारकाईनं निरीक्षण करूयात. मध्यभागी वर्तुळात छोटं वर्तुळ प्रत्येक आकृतीमध्ये आहे. उजवीकडच्या कोनाच्या ठिकाणी छोटंसं वर्तुळ काढलेलं आहे. साधारण काटकोन प्रत्येक आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. हे अर्धवर्तुळ प्रत्येक आकृतीत आहे. ही स्टार सारखी मार्किंग किंवा चिन्ह प्रत्येक आकृतीमध्ये आहे. आता थोडंसं या भागाकडे जाऊयात. इथे छोटासा किरण काढलाय, आतून बाहेरच्या दिशेने जाणारा, बाहेरून आतल्या दिशेने जाणारा, बाहेरून आतल्या दिशेने जाणारा आणि आतून बाहेरच्या दिशेने जाणारा. त्यानंतर इकडे अशा 3 समांतर रेषाखंडांच्या मार्किंग्स किंवा खुणा आहेत. पर्याय 1 मध्ये त्याच पद्धतीची रचना, 2 मध्ये त्याच पद्धतीची रचना, पण 3 मध्ये मात्र त्या अशा तिरक्या असायला हव्या होत्या, त्याच्याऐवजी त्या सरळ आहेत. 4थ्यामध्ये मात्र पहिल्या आणि दुसऱ्याप्रमाणे रचना. मग साधारणपणे जर आपण या चिन्हांचा विचार केला तर पर्याय क्रमांक 3 ही गटात न बसणारी विसंगत आकृती आहे. तुमच्या मनात कदाचित प्रश्न आला असेल की इथे किरण आतून बाहेरच्या दिशेकडे जाणारा आहे आणि इथे मात्र तो बाहेरून आत येणारा आहे. तुमचं म्हणणं अचूक आहे, परंतु जास्तीत जास्त साधर्म्य विचारात घेताना या 2 घटकांपैकी या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये हे जरी साम्य असेल तरी पहिल्या आकृत्यांशी मॅच होणारा किंवा साधर्म्य सांगणारा हा घटक दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला सापडलाय, म्हणून दुसरी आकृती विसंगत आहे असा विचार न करता आपण पर्याय 3चा विचार केलेला आहे. आता हे कारण मीमांसा करण्याचं कारण ही NMMSच्या प्रश्नपत्रिकेत आलेली आकृती आहे आणि त्या ठिकाणी उत्तर सूचीमध्ये पर्याय 2 आणि 3 असे 2 पर्याय न देता फक्त पर्याय क्रमांक 3 हेच अचूक उत्तर दिलेलं आहे. हे तुमच्या लक्षात यावं म्हणून त्याची कारण मीमांसा मी केलेली आहे. आता वळूयात शेवटच्या प्रश्नाकडे. इथे पहा, एक
आपण छेदणारे रेषाखंड काढतो त्या पद्धतीचे रेषाखंड काढलेले आहेत आणि एका रेषाखंडाला या पद्धतीचा आडवा रेषाखंड जोडलाय किंवा एक छोटा रेषाखंड जोडून रचना तयार केली. पण या दोन मार्किंगचा विचार केला असता त्यांची दिशा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे आणि त्यांच्यामध्ये 1 आणि 2 रेषाखंड असेच सुटलेले आहेत. याही आकृतीमध्ये दिशा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे. 1 आणि 2 रेषाखंड सुटलेले आहेत. याही ठिकाणी घड्याळाच्या काट्याची दिशा आहे आणि त्यांच्यामध्ये 2 रेषाखंड सुटलेले आहेत. परंतु चौथ्या आकृतीमध्ये जर तुम्ही दिशेचा विचार केला तर ती घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा आहे आणि म्हणून पर्याय 1, 2 आणि 3 हे एकमेकांशी सुसंगत आहेत. तर पर्याय 4 हा विसंगत पद आहे किंवा या गटातील चुकीचे पद आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आवडला तुम्हाला हा आकृत्यांचा व्हिडिओ? आवडला असेल तर जरूर लाईक करा. सुगम लर्निंग चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल किंवा सुगम लर्निंग चॅनल अद्याप सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सुगम लर्निंग चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या पाठ्यघटकासह. तोपर्यंत बाय बाय.